Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smitaura. नमस्कार. आज आहे 22 मे, टूरचा दुसरा दिवस. आज आम्ही जाणार आहे उटी फ्लावर शोसाठी बोटॅनिकल गार्डनला. सकाळी थोडं लवकरच उठलो आहे. गुड मॉर्निंग. कैसे हो बाबूजी? बढ़िया बढ़िया. अभी चाय पीना है, खाना है. सेल्फी दे. आता रात्री थोडा लेट आल्यामुळं हॉटेल व्यवस्थित बघता आलं नव्हतं. तर सकाळी आम्ही फ्रेश झालो. मस्त सगळं वातावरण आणि एकूणच सगळी झाडी आणि फुलं अर्थातच खूपच मस्त. खूप छान कॉटेजेस होते यांचे. एक ताजं गुड मॉर्निंग विश माझी मैत्रीण शैलजाकडून. खूप छान परिसर, खूप छान वातावरण, एकदम फ्रेश असं वातावरण होतं. छान विश्रांती झाली होती, त्यामुळं थकवा कुठे पळून गेला होता. आता सगळे रेडी होऊन आम्ही ब्रेकफास्टसाठी निघालो आहे. ब्रेकफास्ट करून लगेचच आम्ही बोटॅनिकल गार्डनला फ्लावर शो बघण्यासाठी जाणार आहे. पूर्ण दिवसाचा कार्यक्रम अगदी फिक्स आहे. डायरेक्ट रात्रीच आम्ही हॉटेलवर येणार आहे परत. मी तुम्हाला तोपर्यंत हॉटेल दाखवते जाता जाता. गुलाबाची फुलं इतकी अप्रतिम होती. एवढी फुलं आली होती. काश्मीरी गुलाब. फुलांचे रंग तर अगदी मस्त बहारदार वाटत होते. मी आता रेस्टॉरंटच्या इथं उभी आहे आणि इथून पूर्ण आपल्याला हॉटेलचा व्ह्यू दिसतोय. इकडे पार्किंग आहे आणि खूप सारी फुलं. अगदी झेंडूसुद्धा तुम्ही साईज बघा किती मोठा आहे. आणि ही आमची फुलं राणी फोटो काढून घेते. मस्त, खूप छान. आता नाश्ता करणार आणि लगेच निघणार आहे. नाश्त्यासाठी काय आहे? ओके, स्पंज डोसा आहे, त्यानंतर म्हैसूर वडा आहे, पोहे आहेत. सगळं थोडं घेतलं आहे. सगळं थोडं टेस्ट करणार आहे. तशी इकडे बऱ्यापैकी गर्दी दिसत होती उटीमध्ये. मे बी फ्लावर शोसाठी पण असेल आणि हा सीझन पण मला वाटतं त्यामुळं गर्दी जरा जास्त दिसत होती. आम्ही आहे आता बोटॅनिकल गार्डनच्या बाहेर. इथं निरनिराळी फळे विकण्यासाठी होती आणि ह्यांचे कलर्स आणि मांडणी इतकी सुंदर, टेम्पटिंग वाटत होतं एकदम. बऱ्याच जणांनी बरीच आम्ही फळंसुद्धा खरेदी केली. हा आहे बोटॅनिकल गार्डनचा एंट्रन्स. कारण इथे बघा, इथं बऱ्याच इटालियन गार्डन, जपनीज गार्डन, बाकीचं सुद्धा भरपूर आहे. हा फ्लावर शोचा एरिया असेल तो बघून घेऊया आणि बाकीच्या गार्डन पण बऱ्याच आहेत. सुंदर अशा निलगिरी हिल्समध्ये असलेले उटी म्हणजे उदकमंडलम. दक्षिण भारतीय तमिळनाडूचे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. उटीचे सौंदर्य पाहण्यासाठी देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकसुद्धा दरवर्षी इथे येतात. आणि उन्हाळा तर परफेक्ट सीझन आहे उटी फिरण्यासाठी. एप्रिल ते जून व सप्टेंबर ते नोव्हेंबर उटी जाण्यास उत्तम सीझन मानला जातो. कारण यावेळी उटीचे तापमान 20 डिग्री वगैरे असतं. 124 उटी फ्लॉवर शो आहे. याला आम्ही गार्डन्स क्लब कोल्हापूरची 20 जणांची टीम आज इथे 23 मेला इथे आलेलो आहोत. आणि हे जे आपण बघतो या फ्लॉवर शो मध्ये इथले जे तोडा ट्राईब्स आहेत, आदिवासी लोक आहेत,
त्यांची थीम घेऊन ह्यांनी इथे त्या फ्लॉवर आपण म्हणतो डॉल्स केलेल्या आहेत. तर त्यांचा जो ट्रायबल इथे डान्स किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटी पण झाल्या आहेत 2 दिवस आधी आणि त्या प्रकारे इथे त्यांनी डिस्प्लेसुद्धा केलेला आहे. तर छान सुंदर अतिशय फ्लॉवर शो आहे. आम्ही बघतोय आणि आनंद तुम्हाला आपल्या यूट्यूब मार्फती देत आहोत. थँक्यू. तुम्हाला जर झाडं पानं फुलं याचा छंद असेल तर हे उटीचं जे बोटॅनिकल गार्डन आहे हे खरंच तुमच्यासाठी बनलेलं आहे. या उद्यानात हजारो प्रमाणात देशी आणि विदेशी प्रकारचे प्लांट्स आहेत. 55 एकरात असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे प्लांट्स, बोन्साय प्लांट्स, लिलीज, फर्न्स, विविध प्रकारची फुलं, औषधी वनस्पती पाहायला मिळतील. या गार्डनचे 6 मुख्य भाग आहेत. लोअर गार्डन आहे, न्यू गार्डन आहे, इटालियन गार्डन आणि बऱ्याच प्रकारचे गार्डन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. या गार्डनला व्हिजिट करण्याची परफेक्ट वेळ कुठली असेल तर हा उन्हाळ्याचा सीझन. जर तुम्ही या सीझनमध्ये तिथं गेलात एप्रिल मेच्या दरम्यान तर तिथं तुम्हाला जो फ्लावर शो असतो तो पाहायला मिळेल, ज्यासाठी आम्ही इथे खास आलेलो आहोत. हा 124वा फ्लावर शो आहे उटीचा आणि हे जे गार्डन आहे हे सकाळी 8 वाजता ओपन होतं. आत जाण्यासाठी तिकीट आहे आणि जर तुमच्याबरोबर कॅमेरा असेल तर कॅमेराचं वेगळं तिकीट तुम्हाला घ्यावं लागतं. आम्ही लवकर गेल्यामुळं आम्हाला हा फ्लावर शो खूप छान बघता आला. गर्दी अजिबात नव्हती. इथे बरेच सक्युलंट्स पण विक्रीसाठी होते. तुम्ही जर सक्युलंट लवर असाल आणि तुम्हाला जर असे सक्युलंट्स खरेदी करायचे असतील तर उटीच्या आजूबाजूलासुद्धा बरेच नर्सरीज आहेत, बऱ्याच नर्सरीज आहेत जिथं तुम्ही जाऊन सक्युलंट्स खरेदी करू शकता, जे आपल्या इथं खूप महाग असतात. तिथे जवळजवळ निम्म्या किमतीत वगैरे तुम्हाला भेटून जातात. उटीचा जो पहिला फ्लावर शो आहे तो 1896मध्ये निलगिरीज ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीच्या चेअरमननी अरेंज केला होता. मला विचाराल तर उटी इज ब्युटिफुल थ्रू आउट द इयर and that is why you can visit the botanical garden in any season. ऑक्टोबर ते जूनच्या मधला जो सीझन असतो तेव्हा स्वच्छ निरभ्र आकाश आणि प्लीजंट वेदर, त्यामुळं तुम्ही हे गार्डन मस्त एक्सप्लोअर करू शकता. इफ यू आर विजिटिंग द बोटॅनिकल गार्डन टू सी द ब्युटिफुल फ्लावर्स, स्प्रिंग इज द सीझन फॉर यू. अँड इफ यू वॉन्ट टू अटेंड द ॲन्युअल फ्लावर शो, प्लॅन युअर विजिट इन मे. पण तुम्हाला जास्त गर्दी वगैरे आवडत नसेल तर या सीझनमध्ये खूपच गर्दी असते. सो इफ यू वॉन्ट टू अवॉइड द क्राऊड अँड एक्सप्लोर द गार्डन इन पीस अँड क्वाईट, अवॉइड विजिटिंग इन द मंथ ऑफ मे. हे आहे उटीचं लोअर गार्डन. नियर द मेन एंट्रन्स द लोअर गार्डन कवर्ड विथ लश लॉन्स मेड ऑफ किकुयू ग्रास. हे आहे इटालियन गार्डन. पहिल्या महायुद्धाच्या वेळी इटालियन प्रिझनर्सनी हे सुंदर गार्डन बनवलं होतं. पुढं गेल्यानंतर हे आहे ग्लास हाऊस, जिथं तुम्हाला कॅक्टस आणि सक्युलंट्सच्या निरनिराळ्या व्हरायटीज पाहायला मिळतील. या गार्डनमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा इथे तुम्हाला इतकी उंचच्या उंच वृक्ष पाहायला मिळतात. माहीत नाही हे किती वर्ष जुने असतील. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर या गार्डनमध्ये तुम्ही इतकं रमता की तुम्ही किती किलोमीटर चालला हे सुद्धा तुम्हाला लक्षात येत नाही. खूप मोठं गार्डन आहे हे. इथं तुम्हाला कमीत कमी हे पूर्ण गार्डन बघण्यासाठी जर निवांत बघणार असाल तर 3 तास आरामात लागतील. कित्येक प्रकारचे वृक्ष, कित्येक जुने वृक्ष इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आता ह्याच झाडाचा आकार बघा किती मस्त आणि सुंदर दिसतोय. आम्ही कित्येक तास या गार्डनमध्ये फिरत होतो. अर्थातच आम्ही सगळेच गार्डन्स क्लबचे मेंबर असल्यामुळं आम्ही प्रत्येक झाड, प्रत्येक फुलं पानं अगदी निरखून बघत होतो आणि त्याचा आनंद लुटत होतो.
आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये इतका निवांत वेळ मिळतोच कुठं आपल्याला. हळूहळू गर्दीसुद्धा वाढत होती. सगळं गार्डन फिरल्यानंतर आम्ही या गव्हर्नमेंटच्या हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटला भेट दिली. Garden Botanical Garden. And my sincere apologies for the delay. I was not aware of your timing program, so I couldn't know you are coming by this time. Hoping you are seeing the garden. How was it? Very nice, wonderful. Thank you. I'm very pleased to have you guys. आम्ही स्पेशली ज्या सरांची वाट बघत होतो ते आले. हे आहेत गव्हर्नमेंट बोटॅनिकल गार्डन निलगिरी डिस्ट्रिक्ट उटीचे असिस्टंट डायरेक्टर एम राधाकृष्णन सर. त्यांनी आम्हाला बोटॅनिकल गार्डनविषयी खूप छान माहिती दिली. कोल्हापूर गार्डन्स क्लबच्या प्रेसिडेंट कल्पना मॅम आणि पल्लवी मॅमनी आपलं गार्डन्स क्लबचं जे रोजेट आहे ते सरांना दिलं, ज्यामध्ये आपल्या कोल्हापूरच्या फ्लावर शोची पूर्ण माहिती असते. त्याशिवाय आपण कोल्हापूरमध्ये कसे आपण फ्लावर शो अरेंज करतो आणि आपले काय काय प्रोग्राम्स असतात ते पण आपण त्यांना सांगितले. त्यांच्या मागील वर्षाच्या फ्लावर शोचे फोटोसुद्धा आम्ही बघितले. खूप सुंदर अल्बम केले होते. अगदी हा अल्बम आणि फोटोज बघण्यासारखे होते. मला पूर्ण अल्बमचा व्हिडिओ नाही घेता आला, पण जितका मला जमला तेवढा मी व्हिडिओ घेतला, अगदी 2-4 पानांचा. इथे बरेच सांस्कृतिक कार्यक्रम पण होते. याचा अर्थ मला माहीत नव्हता, पण खूपच भारी वाटत होतं ऐकायला. इथे बऱ्याच प्रकारचे ऑइलसुद्धा विक्रीसाठी होते. इथलं निलगिरी तेल खूप फेमस आहे. खूप मस्त असतं या साईडला निलगिरी तेल, टी ट्री ऑइल, बऱ्याच प्रकारचे तेल आपल्याला इथं मिळतात आणि ते खरोखरच क्वालिटी प्रोडक्ट्स असतात. कोल्हापूरच्या फ्लावर शोमध्ये आपण जसे स्टॉल्स ठेवतो तसे इथेसुद्धा स्टॉल्स असतात. तुम्ही जर कोल्हापूरचा फ्लावर शो पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर तो आहे आणि त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हे जे इथे बाउल्स तुम्हाला दिसत आहेत हे तुम्ही खाऊ शकता. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सर्व केलं किंवा मिल्कशेक्स वगैरे सर्व केले तर तुम्ही हे सुद्धा खाऊ शकता. इडेबल आहेत हे बाउल्ससुद्धा. बाउलसोबत डिश वगैरे पण होत्या विक्रीसाठी. आमच्यातील बऱ्याच लेडीजनी त्या खरेदीसुद्धा केल्या. बटाट्याच्या मात्र बऱ्याच व्हरायटीज इथं पाहायला मिळाल्या. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की बटाट्याच्या पण इतक्या व्हरायटी असतील. अशा वेगवेगळ्या एक्झिबिशन्सना भेटी दिल्यामुळं आपलंसुद्धा ज्ञान वाढतं, वेगवेगळ्या गोष्टी कळतात आणि स्पेशली गार्डन्स क्लबच्या मैत्रिणींबरोबर जेव्हा जेव्हा मी जाते माझ्या नॉलेजमध्ये भरच पडते. हायड्रोफोनिक्सचे पण निरनिराळे असे स्टॉल्स होते. हायड्रोफोनिक्स तुम्हाला माहीत असेलच, पाण्यावर केली जाणारी शेती किंवा निरनिराळी झाडं जी आपण पाण्यावर लावू शकतो. इथले जे लोकल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स होते ते सुद्धा इथं विक्रीसाठी उपलब्ध होते. येथील तोडा लोकांनी म्हणजे आदिवासी लोकांनी बनवलेले निरनिराळे स्टोल्स, शॉल्स विक्रीसाठी उपलब्ध होत्या. तेथून आम्ही गेलो उटीच्या रोज गार्डनला. या रोज गार्डनमध्ये तुम्हाला 20,000पेक्षाही जास्ती गुलाबाच्या व्हरायटीज पाहायला मिळतात. This rose garden is one of the most beautiful and well-maintained garden you find in the country.
प्रत्येक गुलाबाच्या झाडाजवळ त्या गुलाबाची क्वालिटी किंवा त्या गुलाबाचं नाव, त्या जातीचं नाव लिहिलेलं होतं. आम्ही हे सगळं बघण्यात इतकं दंग झालो होतो की कुठेतरी आपल्याला भूक लागली आहे हे सुद्धा विसरलो होतो. पण थोड्या वेळानं त्याची जाणीव झाली आणि मग आम्ही एके ठिकाणी लंचसाठी गेलो. अजूनही बरंच फिरायचं बाकी होतं. पाय बोलत होते, पण उत्साह किती दांडगा. आणखी पुढच्या साईटसीइंगसाठी आम्ही निघालो. अरे या कोण? या तर माझ्या गार्डन्स क्लबच्या मैत्रिणी राजू. इथून पुढे जाताना आम्हाला एका पाहुण्यानी दर्शन दिलं. चक्क गव्हा दिसला आम्हाला, तेही रस्त्याच्या कडेला. मे बी त्याला क्रॉस करायचा होता रोड, पण गर्दी इतकी झाली होती की त्याला काही समजत नव्हतं. आम्ही मागच्या वेळी दाजीपूरला गेलो होतो, इतकं फिरलो होतो, खरं कुठंही गवा दिसला नव्हता आम्हाला. हे अगदी जाता जाता सहज आम्हाला दर्शन दिलं. त्यानंतर चॉकलेट फॅक्टरी आणि टी फॅक्टरी व्हिजिट होती. इथं चॉकलेट निर्मिती कशी होते याचं पूर्ण एक्सप्लेनेशन व्हिडिओ थ्रू दिलं होतं. त्यानंतर आम्ही थ्रेड गार्डनला भेट दिली. हे आहे थ्रेड गार्डन. इथे निरनिराळी फुलं, पानं, प्लांट्स हे पूर्णपणे रेशमी धाग्यांनी बनलेले आहेत आणि अगदी नॅचरल वाटत होतं. खूपच सुंदर आर्ट. अशा रीतीने दुसरा दिवससुद्धा पार पडला. आता वेध लागले होते हॉटेलचे, कारण की सगळेच खूप दमलो होतो.